निघून गेलेली लाट माघारी येऊ शकत नाही आणि गेलेली घटका पुन्हा परत येऊ शकत नाही. काय जीवनातील आमची वाटचाल फक्त पुढेच जाणारी आहे ना? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, जेव्हा सर्व काही सुरळीत आणि व्यवस्थित चालू असते, त्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी काही समस्या निर्माण करीत असतो आणि असे लोक पुढे वाटचाल करण्याऐवजी माघारी वळतात. मागील कार्यक्रमात आपण हनन्या याने कशी लबाडी केली हे पाहिले होते. याचा उर्वरित भाग प्रथम पाहू. नंतर प्रेषितांनी कोणती अद्भुते केली आणि त्यांना पुन्हा न्यायसभेसमोर कसे यावे लागले हे आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 5व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केली आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय अवश्य उघडा. मागच्या अध्ययनात आम्ही पाहिले की पहिल्या मंडळीत कशा प्रकारे पाप शिरले आणि मंडळीत जी शिस्त होती ती जाऊन बेशिस्तपणा त्या ठिकाणी कसा आला. सुरुवातीच्या मंडळीची आध्यात्मिक पातळी फार उंच होती, परंतु ती पातळी तशीच राहिली नाही. काही कारणास्तव लोकांच्या स्वार्थी भावनेमुळे आणि लबाडीमुळे मंडळीमध्ये ती आध्यात्मिक पातळी खाली जाऊ लागली. आम्ही पाहिले की जे प्रभूवर विश्वास ठेवणारे होते त्यांनी देवाशी व पवित्र आत्म्याशी कशा प्रकारे लबाडी केली. त्या दोघांचे नाव होते हनन्या आणि सपिरा, आणि त्यांच्या ह्या लबाडीमुळे त्यांचा नाश झाला. नंतर आम्ही पाहिले की मंडळीचा छळ चालू असतानाही प्रेषितांच्याद्वारे आत्म्याकरवी पुष्कळ चिन्हे आणि अद्भुते घडत होती आणि विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया पुरुषांचा समुदाय वाढतच होता. प्रेषितांच्याद्वारे पुष्कळ आजारी लोक आणि भूतग्रस्त बरे होत होते. आजच्या अध्ययनात देवाच्या सेवकांचा पुन्हा छळ होतो हे आम्ही पाहणार आहोत. देवाचे पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन, दुष्ट लोकांच्या हातून प्रेषितांची सुटका ह्याविषयी हा अध्याय पुढे आम्हाला सांगतो. 5वा अध्याय, पुढची वचने वाचूया. 5वा अध्याय 7 ते 11 वचने. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला 2 गोष्टी पाहायला मिळतात. एक तर त्यांच्या जीवनातील लबाडी, खोटेपणा. मंडळीमध्ये जेव्हा लोकांच्या जीवनात अशा प्रकारचा खोटेपणा होता तेव्हा परमेश्वराने त्याशी समझोता केला नाही, तडजोड केली नाही, परंतु त्याच क्षणी त्यांना शिक्षा मिळाली, कारण त्यांनी पवित्र आत्म्याशी खोटेपणा केला होता. त्यावेळेला ह्या लोकांचा जो आध्यात्मिक स्तर होता तो फार उच्च होता. तशाच प्रकारे ह्यांच्या जीवनातील पवित्रपणा आम्हाला दिसतो. श्रोत्यानो, ज्यावेळेला ह्या लोकांनी अशा प्रकारची वागणूक केली तेव्हा परमेश्वराने कशाही प्रकारे तडजोड न करता त्याच क्षणी त्यांना शिक्षा केली. तोच परमेश्वर आज सुद्धा आमचा परमेश्वर आहे. तो पवित्र आहे आणि तो कशाही प्रकारे पाप सहन करत नाही. परंतु फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामुळे आणि कृपेमुळे आज आम्हाला अशा प्रकारची शिक्षा मिळत नाही. परंतु लक्षात ठेवा श्रोत्यानो, पवित्र वचन आम्हाला फार स्पष्टपणे सांगतं की पवित्र आत्म्याला खेदित करू नका. जे काही पवित्र आत्म्याच्या विरुद्धात आम्ही करू, जे पाप आम्ही पवित्र आत्म्याच्या विरुद्धात करू, त्याची आम्हाला कधीही क्षमा होणार नाही.
मंडळीमध्ये जीवनाची पवित्रता होती. हनन्ना आणि सफीरा जरी त्यांचे तारण झाले होते, तरी ते पवित्र आत्म्याशी खोटे बोललेत. त्यामुळे त्यांना विश्वासणाऱ्यांच्या जमावातून दूर करण्यात आले, काढून टाकण्यात आले. ज्या पापाचा दंड मृत्यू आहे, ते पाप त्यांनी केले होते. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 16वं वचन सांगतं, ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करिताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे, तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास तो देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. हनन्या आणि सपीराने जे पाप केले त्याचा परिणाम मरण होता. प्रारंभीच्या मंडळीमध्ये असल्या प्रकारचे पाप राहू शकले नाही. मंडळीमध्ये गडबडी होती आणि अनुशासनाची आवश्यकता होती. तरीसुद्धा श्रोत्यानो, ह्या अनुभवानंतर मंडळी आधीप्रमाणे शुद्ध आणि पवित्र राहिली नाही. आतापर्यंत त्यांच्या सर्व वस्तू सामायिक होत्या. ह्या घटनेने त्यांना धुळीस मिळवले. ह्याबद्दल आम्ही पुढच्या अध्यायात विचार करणार आहोत. संपूर्ण मंडळीवर भय पसरले. ज्यांनी ह्या घटनेविषयी ऐकले ते सुद्धा भयभीत झालेत. परमेश्वराचे सामर्थ्य मंडळीमध्ये कार्य करणार आणि अनेक लोक तारण पावणार, तरी सुद्धा मंडळी ज्याप्रमाणे आरंभी शुद्ध आणि निर्मल होती, पवित्र होती, तशी पुन्हा कधीच राहिले नाही. दुसरी जी गोष्ट आम्हाला दिसते ती म्हणजे शिमोन पेत्राची आध्यात्मिक तीक्ष्ण विवेकदृष्टी. ती आज आम्हाला मंडळांमध्ये, देवाच्या सेवकांमध्ये आढळत नाही. आज अनेक लोक दावा करतात की आम्हाला तीक्ष्ण दृष्टी प्राप्त झाली आहे, परंतु ते ढोंगी आहेत. असे लोक संस्थेचे पुढारी आहेत. ते मंडळ्या चालवतात. श्रोत्यानो, जर अशा लबाड बोलणाऱ्या लोकांना हनन्या आणि सफीराप्रमाणे जर मारण्यात आले असते, तर आम्हाला प्रतिदिवशी अनेक लोकांना कब्रस्तानात न्यावे लागले असते. आता पुढे 12 ते 14 वचने वाचूया. 5वा अध्याय 12 पासून 14 वचने. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत, आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत. आणि त्यांच्या सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानित असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले. प्रेषितांना ज्या देणग्या प्राप्त झाल्या होत्या त्यांचा ते उपयोग करीत होते. बरे करण्याचे आणि चिन्ह चमत्कार दाखविण्याचे दान प्रेषितांना प्राप्त झाले होते. त्यांनी लोकांमध्ये बरेच चिन्ह व चमत्कार दाखविलेत. अनुशासनाने सर्व लोकांवर भीतीचे दडपण आणले आणि जागृती थांबली. त्यांच्यात सामील होण्यास लोकांची हिंमत होत नसे, तरीसुद्धा बरेच असे लोक होते ज्यांचे तारण झाले. अनेक विश्वासणाऱ्यांचा परमेश्वराच्या राज्यात प्रवेश झाला. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो की इसवी सन 300 मध्ये लाखो लोक येशू ख्रिस्ताकडे वळलेत. 15 आणि 16 वचने सांगतात, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवीत, ह्यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुश्लेमेच्या आसपासच्या चहूकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकऱ्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. मी आजच्या आधुनिक विश्वासाद्वारे आरोग्य ह्याच्याशी तुलना करू काय? आधुनिक आरोग्य देणारे लोक, त्यांच्याकडे जितके लोक येतात त्या सर्वांना आरोग्य प्राप्त होत नाही. काय आपण हे कधी लक्षात घेतले का? श्रोत्यानो, प्रेषितांना चिन्हे व अद्भुते घडविण्याचे दान होते. लोक बरे होत असत. सगळे लोक बरे होत असत. प्रत्येक जण बरा होत असे. त्यांनी सर्व दवाखाने खाली केलेत. हे आरंभीच्या मंडळीला प्राप्त झालेले सामर्थ्य होते. हे स्मरणात ठेवावे लागेल की त्या काळी लिखित नवा करार नव्हता. मंडळी येशू ख्रिस्तावर स्थापित झाली. तो कोण शिला होता आणि प्रेषित येशू ख्रिस्ताचे साक्षीदार होते. चिन्ह आणि अद्भुत करण्याचे दान त्यांना ह्यासाठी देण्यात आले होते की त्यांनी ही वस्तुस्थिती जाहीर करावी, हे सत्य प्रगट करावे की ते परमेश्वराच्या अधिकाराने बोलतात. आज श्रोत्यानो, लिखित नवीन करार आमचा अधिकार आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत की देवाच्या सेवकांचा पुन्हा छळ सुरू होतो. देवाचे पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन, दुष्ट लोकांच्या हातून प्रेषितांची सुटका, ह्याविषयी आम्ही आता पाहणार आहोत. 17 आणि 18 वचने सांगतात, तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सद्दूक पंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. लक्षात घ्या श्रोत्यानो की येथे सदुकी मत्सराने पेटले आहेत. येशूच्या विरुद्ध कट करणारे परुषी होते, परंतु आता सदुकी पहिल्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात करीत आहेत. प्रेषितांना दुसऱ्यांदा अटक करून तुरुंगात टाकल्या जाते.
19 आणि 20 वचने. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा. येथे आम्हाला दिसतं की येशू ख्रिस्त त्याच्या आत्म्याद्वारे दूतांच्या करवी सेवकांच्या कार्यामध्ये मार्गदर्शन करीत आहे. जुन्या करारात प्रभूचा दूत दुसरा तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्ताचे देहधारी होण्याआधीचे रूप होते. तो दूत देहधारी होण्याआधीचा येशू ख्रिस्त होता. परंतु येशू ख्रिस्त आता गौरवशाली होऊन परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे, जो त्याच्या शिष्यांच्या सर्व कार्यांमध्ये त्यांचे मार्गदर्शन करीत आहे, परंतु पवित्र आत्म्याच्याद्वारे. बरेचदा आम्हाला त्याचे मार्गदर्शन लाभत नाही. ह्याची कारणे म्हणजे प्रेषितांप्रमाणे आमचे पूर्ण समर्पण आम्ही प्रभूच्या हातात केलेले नसते. आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर जितका दृढ असायला हवा तितका राहत नाही. त्याचा स्वीकार अंतःकरणात आम्ही पूर्णपणे केलेला नसतो. त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास आणि चालण्यास आम्ही तयार होत नाही. म्हणून श्रोतांनो, अनेकदा आम्हाला प्रभूचे मार्गदर्शन जीवनात प्राप्त होत नाही. ह्या ठिकाणी जो प्रगट झाला तो प्रभू येशू ख्रिस्त नाही, परंतु एक स्वर्गदूत होता. 21 ते 23 वचने आम्हाला सांगतात, हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्रायल लोकांचे संबंध वडील मंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणावयास बंदीशाळेकडे पाठविले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत. म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले की बंदीशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजापाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हाला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हाला आत कोणी सापडले नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासमयी जे घडले तशाच प्रकारचे काही ह्यावेळी घडले. येशू ख्रिस्ताने कबरेतून बाहेर यावे म्हणून ती धोंड दूर लोटण्यात आली नव्हती. ती धोंड दूर होण्याआधीच तो बाहेर आला होता. जे बाहेर होते ना श्रोत्यानो, त्यांनी आत जावे म्हणून धोंड दूर झालेली होती. तीच गोष्ट ह्या ठिकाणी होत आहे. शिष्यांनी बाहेर यावे म्हणून दरवाजे उघडले नव्हते, परंतु ते दरवाजे उघडण्याआधीच बाहेर आले होते. 24 ते 28 वचने पहा काय सांगतात. हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायासह जाऊन त्यांना जुलूम न करिता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणू पाहत आहात. श्रोत्यानो, लोक प्रेषितांचे ऐकत होते. ते उत्तम साक्षीदार होते. ते खरे मिशनरी होते. येशूने म्हटले की शुभवर्तमान प्रथम यरुशलेममध्ये पोहोचायला हवे आणि ते साक्षात रूपाने पूर्ण झाले हे आम्ही पाहिले. कारण ह्या लोकांनी म्हटले की पहा, तुम्ही आपल्या शिकवणुकीने यरुशलेम भरून टाकले आहे. श्रोत्यानो, ह्या प्रेषितांमध्ये कमालीचे धैर्य होते, हिंमत होती आणि त्यांचा दृढ संकल्प होता. 29 वचन. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. हे प्रेषित त्यांच्या प्रभूने व स्वामीने जे त्यांना कराव्यास सांगितले त्याचे पालन करीत होते. ती आज्ञा पाळीत होते, पूर्ण करीत होते. विश्वासणाऱ्यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी अधिकाऱ्यांच्या अधीन असावे. परंतु श्रोत्यानो, जेथे परमेश्वराच्या आज्ञांविषयी तडजोडीचा प्रश्न उद्भवतो तेथे आम्ही अधिकाऱ्यांचे ऐकायला नको, परंतु आम्ही परमेश्वराची काय इच्छा आहे, त्याची काय आज्ञा आहे ती मानायला हवी, ती ऐकायला हवी. 30 वचन. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. प्रभू येशूला त्या ओबडधोबड खांबावर क्रुसावर टांगण्यात आले होते. त्याचा वधस्तंभ चांगला पॉलिश केलेला नव्हता, ओबडधोबड होता. 31 आणि 32 वचने, 5 अध्याय 31 आणि 32. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला तोही साक्षी आहे.
अद्यापही हा संदेश येरुशलेममधील इस्रायल राष्ट्रासाठी आहे आणि तो आमच्यासाठी सुद्धा आहे. 33 आणि 34 वचने. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्यांनी न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले. श्रोत्यानो, पेत्राचे उत्तर ऐकून अधिकारी चिडून गेले होते आणि प्रेषितांना जीवे मारण्याचा प्रयत्न करू लागले. अशा वेळेस प्रभूने गमलिएलला उभे केले. तो फार प्रतिष्ठित व मान्यता पावलेला व्यक्ती होता. तो प्रेषित पौलाचा गुरु होता. पौलाने त्याच्याच हाताखाली शिक्षण घेतले होते. 35 ते 38 वचने. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावानिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल. तो सांगतो की ह्या लोकांप्रमाणे येशूचे व त्यांच्या शिष्यांचे होईल जर ते स्वतःहून हे कार्य करीत आहेत. परंतु जर हे परमेश्वरापासून आहे तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, परंतु तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. 39व्या वचनात तो म्हणतो, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. हा फार बुद्धिमानीचा सल्ला गमलिएलने दिला होता. 40वे वचन. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. श्रोत्यानो, जर हे प्रेषित निर्दोष होते तर त्यांनी त्यांना जाऊ द्यायला हवे होते आणि जर अपराधी होते तर त्यांना शिक्षा द्यायला हवी होती. त्यांना मारून सोडून देणे एक पळवाट होती. त्यांनी गमलिएलच्या सल्ल्याला अधिक काळजीपूर्वक ऐकायला हवे होते. परंतु आम्हाला दिसतं की त्यांनी त्याचा सल्ला तर मानला, परंतु त्यांना मार देऊन आणि त्यांना ताकीद देऊन सोडून दिले. 41 आणि 42 वचने पुढे. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. श्रोत्यानो, खरोखर त्यांची हिंमत आणि त्यांचा दृढ निश्चय ह्याची मी दाद देते. हे प्रेषित फार अद्भुत लोक होते. प्रभू येशूमुळे त्यांचा छळ होत आहे, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे म्हणून ते फार आनंदात होते. त्यांनी प्रभू येशूविषयी शिकवणे आणि घोषणा करणे बंद केले नाही, परंतु अधिक जोमाने पुढे सुरू ठेवले. श्रोत्यानो, शुभवर्तमान काय आहे? एक व्यक्ती अर्थात प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीला ज्यात तुम्ही व मी सम्मिलित आहोत पापापासून सोडविण्याकरिता ह्या जगात आला. आम्हाला पापांची क्षमा आणि आत्मिक शांती देण्याकरिता त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. आमचा आणि परमेश्वराचा संबंध स्थापित व्हावा म्हणून त्याने मध्यस्थी केली. जर तो ह्या पृथ्वीवर आला नसता, त्याने आपले समर्पण त्या वधस्तंभावर केले नसते, तर तुमचा आणि माझा परमेश्वराशी जो संबंध तुटला होता तो कधीच जुळला नसता. आम्ही परमेश्वराला पिता आणि अब्बा म्हणून हाक मारू शकलो नसतो. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या महान बलिदानामुळे हे शक्य झाले आहे. श्रोत्यानो, आमच्याकरिता त्याने स्वर्गाचे द्वार उघडले आहे. नाहीतर स्वर्गामध्ये आमचा प्रवेश अशक्य, अगदी अशक्य कोटीतली गोष्ट होती. मी आज आपणाला विचारू इच्छिते की काय हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आहे? काय आपण त्याच्यावर विश्वास ठेवता? जर विश्वास ठेवता तर ह्या प्रेषितांप्रमाणे उठून जोमाने, धैर्याने, हिमतीने त्याची साक्ष द्या. इतरांना हे शुभवर्तमान सांगा. बऱ्याच लोकांशी जेव्हा मी बोलते तेव्हा बोलता बोलता ते म्हणून जातात की आमचा तर येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. परंतु जर त्यांना साक्ष द्यायला लावली तर ते म्हणतात की नाही, आमचा विश्वास आमच्यापर्यंतच आहे. आम्ही तो उघड करू शकत नाही, कारण आम्हाला शेजाऱ्यांची
नातेवाईकांची, समाजातील लोकांची भीती वाटते. श्रोत्यानो, जर आपला विश्वास असा कमकुवत आहे, तर मग काहीतरी गडबड आहे. अजूनही आपण आपले पूर्ण समर्पण त्याच्याकरिता केलेले नाही. अशा प्रकारचे समर्पण परमेश्वर मान्य करीत नाही, हे लक्षात घ्या. काय आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, तर त्याच्याविषयीचा संदेश लोकांना देत आहात? अनेक लोक अंधकारात आहेत. अनेक लोक ह्या जगामध्ये पापाच्या गर्तेत आहेत आणि नाश होत आहेत. काय अशांना वाचविण्याकरिता आपण पुढे येणार आहात? त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याकरिता आपलं संपूर्ण देण्याकरिता आपण तयार आहात? श्रोत्यानो, त्याकरिता त्यागाची आवश्यकता आहे. जर आपण म्हणाल की असं केल्याने माझा छळ होईल, लोक माझी छीथू करतील, मला कोणी मित्र राहणार नाहीत, तर मी आपल्याला सांगू इच्छिते की आपण स्वतःला आणि स्वतःच्या प्रतिष्ठेला अधिक महत्त्व देत आहात. आपणाकरिता येशू ख्रिस्त महत्त्वाचा नाही, आपणाकरिता लोकांना वाचवणे महत्त्वाचे नाही. परमेश्वर आज आपणावर दृष्टी ठेवून आहे. तो आपलं परीक्षण करीत आहे की आपलं जे समर्पण आहे ते तात्पुरते आहे किंवा त्यामध्ये दृढ निश्चय आहे. श्रोत्यानो, परमेश्वराची हीच इच्छा आहे की ज्या कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, ज्यांनी तारण प्राप्त केलेलं आहे, ज्यांना हा अनुभव आलेला आहे, त्यांनी चूप राहू नये, परंतु संपूर्ण जगात जाऊन ह्या संदेशाची घोषणा करावी. लोकांना त्या भयंकर अशा अग्नीतून बाहेर काढावे. ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे. कारण श्रोत्यांनो, लवकरच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्याकरिता येणार आहे. दिवस फार वाईट आहेत. उद्या काय होईल आम्हाला माहीत नाही. परंतु जेव्हा आमच्याजवळ स्वतंत्रता आहे, आमच्याजवळ संधी आहे, तेव्हा आम्ही हे शुभवर्तमान गाजवण्याचे कार्य सुरू ठेवावे. प्रेषितांच्या जीवनातून आम्ही हेच पाहतो की प्रभू येशूच्या नावासाठी आम्ही अपमानास पात्र ठरलो. आमचा छळ होत आहे म्हणून ते आनंद करीत होते. ते लोकांना घाबरले नाहीत किंवा त्यांनी घाबरून जाऊन स्वतःला एखाद्या खोलीत बंद करून घेतले नाही. परंतु उघडपणे अगदी सर्वांच्या देखत त्यांनी शुभवर्तमान प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. वचन 42 आम्हाला सांगतं की दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. आणि ह्या सर्व गोष्टींचा मोबदला त्यांना काय मिळाला? ह्याचा परिणाम काय झाला? तर श्रोत्यांनो, त्यांची कत्तल करण्यात आली. भयंकर वाईट रीतीने त्यांना मारण्यात आले. त्यांचा भयंकर छळ करण्यात आला. परंतु त्यांच्याकरिता स्वर्गात एक मुकुट ठेवण्यात आलेला आहे, जो आम्हा सर्वांच्या देखत, जे आम्ही त्यावेळी स्वर्गात असू, आम्हा सर्वांच्या देखत त्यांना तो प्राप्त होणार आहे. परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की प्रभू, तू प्रेषितांप्रमाणे आम्हाला हिम्मत आणि साहस पुरव, जेणेकरून आम्ही तुझे गौरव करावे, तुझी सेवा करावी आणि आमच्या जीवनाच्याद्वारे तुझे गौरव व्हावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणा सर्वांसाठी लाभदायक ठरले असेल आणि निश्चित आपण सर्वांनी यातून धडा घेतला असेल. आमच्याकडून संपूर्ण समर्पणाची अपेक्षा परमेश्वर करीत असतो. विश्वासणाऱ्यांवर संकटे येतीलच, परंतु त्यामुळे आम्ही थांबणे योग्य होणार नाही. नाश होणाऱ्या लोकांना वाचविणे ही देवाची इच्छा आहे. काय आपण हे जाणले आहे? काय आम्ही आमचा खारीचा वाटा किंवा योगदान देण्यासाठी तयार आहात? आम्ही कार्य करावे ही देवाची इच्छा आहे. जीवनातील आमची वाटचाल पुढे जाणारी आहे की माघारी येणारी? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान परमेश्वरा, आम्ही तुझी लेकरं या नात्याने पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आम्हाला जाणणारा ओळखणारा देव आहेस. आणि होय परमेश्वरा, आम्ही तुझ्याशी लबाडी करू नये ही तुझी इच्छा आहे. परंतु प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये वेळोवेळी आम्ही लबाडी करतो. आणि प्रभूजी, आम्ही आमच्या स्वतःवरती सर्व प्रकारचे त्रास, संकट ओढवून घेतो.
परंतु बापा, आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, ज्या गोष्टी तू आज आम्हाला दाखवल्यास, ज्या गोष्टी तू आज आम्हाला शिकवल्यास, होय प्रभूजी, सर्व गोष्टी तुला कळतात, तुला ठाऊक आहेत. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही कोणत्याही गोष्टी तुझ्यापासून लपवू नयेत आणि बापा, आम्ही तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तो आमचा ताबा घे, आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या प्रसन्नतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.